त्या बाजूला जातील ते आपल्याला चेहरा नाही मिळणार. महाराज पुढे महाराज महाराज थोडा पीछे पीछे उपक्रमांतर्गत नाशिकमध्ये या ठिकाणी हजारो वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. आताच्या आपण हे दृश्य पाहतोय. जय श्री रामाच्या घोषणा देत या ठिकाणी ही वृक्ष लागवड करण्यास सुरुवात झालेली आहे. हजारो वृक्षांची लागवड या ठिकाणी आज केली जाणार आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी साधू महंत देखील या ठिकाणी आता उपस्थित झाले आहेत. एकीकडे तपोवनातील वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींकडून विरोध होतोय, मात्र साधू महंतांनी काही ठिकाणी विकासाकरिता तडजोड करावी लागत असल्याची प्रतिक्रिया दिलेली आहे. आपले नाशिक हरित नाशिक या योजनेअंतर्गत वृक्ष लागवड आता ही केली जाते. 1000 नवीन वृक्ष लागवड या ठिकाणी केली जाते. टप्प्याटप्प्याने ही वृक्ष लागवड केली जात आहे. मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी उपस्थित, त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ही वृक्ष लागवड केली जात आहे. आताची आपण ही दृश्य पाहतोय. नाशिकमध्ये आज 1000 वृक्षांची लागवड ही करण्यात येत आहे. हरित नाशिक उपक्रमांतर्गत वृक्ष लागवडीचा हा कार्यक्रम पार पडतोय. मंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित, साधू महंत त्यांच्यासोबत या ठिकाणी या वृक्ष लागवडीला उपस्थित आहेत. जय श्री रामाच्या घोषणा देत या ठिकाणी ही वृक्ष लागवड केली जात आहे. आज 1000 झाडांची लागवड केली जाणार आहे. तर टप्प्याटप्प्याने असे जवळपास 15000 झाडांची 15 फुटी ही झाडं नाशिकमध्ये लावण्यात येणार आहे. एकीकडे तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा हा गाजलेला असताना दुसरीकडे मात्र आपण पाहतो या ठिकाणी 1000 नवीन झाडांची लागवड नाशिकमध्ये केली जाते. तपोवनातील वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमी यांच्याकडून विरोध होतोय, मात्र साधू महंत या ठिकाणी वृक्ष लागवड करताना पाहायला मिळतात. काही ठिकाणी विकासाकरिता तडजोड करावी लागत असल्याचंही यावेळी साधू महंतांनी म्हटलेलं आहे. आज या ठिकाणी 1000 झाडांची लागवड ही केली जाणार आहे. मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी उपस्थित असल्याची ही दृश्य आपण पाहतोय. तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा हा संपूर्ण राज्यभर गाजलेला पाहायला मिळतोय. पर्यावरण प्रेमींकडून या ठिकाणी विरोध केला जातोय. तर दुसरीकडे आपण पाहतोय मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये, त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी 1000 झाडांची लागवड या ठिकाणी केली जात आहे. पहिल्या टप्प्यातील या ठिकाणी 1000 झाडांची ही लागवड केली जाते. त्यानंतर अशा टप्प्यांमध्ये 15000 झाडांची लागवड या ठिकाणी केली जाणार आहे. आपले नाशिक हरित नाशिक या उपक्रमांतर्गत या ठिकाणी वृक्षांची लागवड केली जाते. हैदराबादहून ही झाडं आणण्यात आलेली आहेत. 15 फुटी ही इतकी झाडं. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांची लागवड 1000 नवीन झाडांची लागवड या ठिकाणी केली गेली आहे. आपण पाहतोय आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडलेत. महेश, आपण पाहतो या ठिकाणी साधू महंत उपस्थित आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली, यांच्या नेतृत्वाखाली ही आता लागवड केली जाते. अगदी खरं आहे. खरं तर हरित नाशिक उपक्रमांतर्गत जर आपण बघितलं असेल तर नाशिकमध्ये 1000 वृक्षांची लागवड जी आहे ती आज केली जाते आहे. एकूण 15000 देशी प्रजातीचे जे वृक्ष आहेत त्यांची लागवड येत्या काही दिवसांमध्ये नाशिकमध्ये होणार आहे. आणि या उपक्रमासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह नाशिक असेल, त्र्यंबकेश्वर असेल, येथील साधू महंत जे आहे ते उपस्थित झालेले. एकूणच जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा कायम असताना दुसरीकडे मात्र 15000 देशी वृक्षांची जी लागवड आहे ती केली जात आहे. या कार्यक्रमासाठी साधू महंत यांनी देखील उपस्थिती दर्शवली असून हा जो कार्यक्रम आहे हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून साधू महंतांची जी व्यवस्था तपोवनात केली जाणार आहे ती व्हायला जावी अशी देखील भूमिका त्यांनी स्पष्ट केली. त्यामुळे येत्या काळामध्ये आणखीन हरित नाशिक उपक्रमांतर्गत जर आपण बघितलं तर आणखीन वृक्षांची जी लागवड आहे ती केली जाणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाची आज सुरुवात झालेली जरी असली तरी येत्या काही दिवसात एकूण 15000 वृक्षांची जे रोपण आहे
ते नाशिकमध्ये केले जाणार आहे. जी जी महेश, आपण पाहतो या ठिकाणी वृक्षांची लागवड ही पहिल्या टप्प्यामध्ये आता 1000 वृक्षांची लागवड या ठिकाणी केली जाते. मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी उपस्थित आहेत. मात्र तपोवनातील वृक्षतोडीसाठी या ठिकाणी आपण पर्यावरण प्रेमी जे आहेत ते आक्रमक पाहायला मिळतात, आंदोलन करताना पाहायला मिळतात. मात्र या ठिकाणी कुठेतरी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ही या ठिकाणी वृक्ष लागवड केली जाते. 15,000 झाडांचं वृक्षारोपण या ठिकाणी केलं जाणार आहे. अगदी खरं आहे. खरं तर देशी प्रजातीचे हे सगळे जे वृक्ष आहेत त्यांची लागवड आज नाशिकमध्ये केली जाते. पहिल्या टप्प्यातील 1000 वृक्षांचं जे वृक्ष लागवड आहे ते आज साधू महंत आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आलेली आहे. तर उर्वरित जे 14,000 आहे ते टप्प्याटप्प्यामध्ये नाशिकच्या विविध भागांमध्ये करण्यात येणार आहे. खरं तर पर्यावरणाचा समतोल आणि जैवविविधता याचं जतन व्हावं आणि गोदावरी नदीच्या किनारे आसपास ही जी झाडं आहेत ती लावण्यात येते, जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखला जाईल आणि नाशिकला एक ग्रीन नेचरचा जो बेल्ट आहे तो मिळणार आहे. त्यामुळे एकूणच आजचा जो उपक्रम आहे तो फार महत्वाचा आहे आणि या उपक्रमासाठी सगळे जे गिरीश महाजन असतील आणि साधू महंत जे आहे ते उपस्थित झालेले आहेत. दुसरीकडे तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून खरं तर पर्यावरण प्रेमी जरी आक्रमक असले तरी साधू महंतांनी सांगितलेलं आहे की यामध्ये काही अनिष्ट व्यक्ती जे आहेत ते घुसलेले आहेत, ते या वृक्षतोडीला विरोध करताय. मात्र आमचा वृक्षतोडीला विरोध नसून खरं तर त्याच ठिकाणी साधू महंतांची व्यवस्था व्हावी आणि यासाठी सरकारला तुम्ही मदत करावी अशा पद्धतीचं आव्हान जे आहे ते देखील साधू महंतांकडून करण्यात येत असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. जी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.